DICGC ही संस्था या ठेवींबाबतीत त्याचं धोरण काय आहे? एखादी बँक जेव्हा बँकेचं लायसन जातं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काढून घेतं, तेव्हा ते 5 लाखाची जी प्रक्रिया आहे ती 90 दिवसात पूर्ण करणं असा त्या कायद्याचा अर्थ आहे. पण मग सेक्शन 16चं काय झालं? बँक संकटात असताना 100% पैसे परत देण्याविषयी त्याचं काय झालं? आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार मिळून सेक्शन 18A आणतं आणि त्या सेक्शन 18A मध्ये आता रुपी बँक पण आहे आणि सिटी कोऑपरेटिव्ह बँक पण आहे. मग सिकेबी बँकेचं जेव्हा लायसन काढलं तेव्हा 5 लाखाविषयी कायदा नव्हता, परंतु मुंबई उच्च न्यायालयात काथावालांच्या एका प्रभावामुळे म्हणा किंवा ऑर्डरमुळे म्हणा ऑगस्ट 2020 पासून ते फेब्रुवारी मार्च 2021 पर्यंत 60% लोकांना 5 लाख मिळून गेले, तो आमच्या अर्जामुळे. त्यामुळे तो कायदा त्यांना करावा लागला, कारण काथावालाने DICL सांगितलं तुम्ही केव्हा पैसे देता 5 लाख, लिक्विडेशनच्या नंतर का लिक्विडेशनच्या आधी? आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये असं ठरलं की लिक्विडेशन होईल ते होईल, आत्ता पैसे द्या ठेवीदारांना. आणि लॉकडाऊनमध्ये लोकांना पैसे मिळायला लागले 5 लाख, म्हणून सीतारामन यांना भारत सरकारच्या वतीने तो कायदा करावा लागला. तो ऑगस्ट 2021 मध्ये झाला. हा इतिहास आहे. सर्व ठेवीदारांच्या वतीने सर्व ठेवींना संरक्षण मिळावं म्हणून एक लढाई ही लॉकडाऊनमध्ये सुरू झालेली आहे आणि त्याला एक काही प्रमाणात माफक यश मिळालं, म्हणून DICCचा कायदा झाला की 5 लाखापर्यंत आम्ही संरक्षण देऊ. पण 5 लाखापर्यंत संरक्षण देत असताना 5 लाखाच्या वरच्यानं संरक्षण का देत नाही हे आता पंजाब आणि महाराष्ट्राच्या एकूणच रिझोल्युशन प्लॅनमध्ये आता पण स्पष्टपणे दिसतंय. आणि त्या ठिकाणी रिझोल्युशन म्हणजे आम्ही सोल्युशन देतो ठेवीदारांच्या संरक्षणाचं असं म्हणत DICCने जो कायदा पास झाल्यानंतर जो 21 बँकांना एका झटक्यामध्ये आम्ही आता पुढच्या 90 दिवसात पैसे देणार आहोत म्हणून एकूण देशातल्या 44 बँका ज्या सेक्शन 35 अन्वये प्रशासकाच्या अंडर होत्या, त्यातल्या लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा CKP असेल ते एकूणच वर्षभरामध्ये 17 बँकांचं लायसन गायब झालं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ते काढून गेलं. तिथे हाहाकार आहे. ज्या बँका थोड्या मोठ्या त्या रुपी आणि सिटी बँक किंवा कपोल किंवा कर्नाळा यांच्या बाबतीत हे प्रश्न आता तीव्र झालेले आहेत. या संदर्भात सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचा अर्ज कोर्टामध्ये गेलेला आहे. पण पंजाब आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये त्यांनी जे रिझोल्युशन आणलेलं आहे त्या रिझोल्युशनमध्ये 5 लाखाचे पैसे केव्हा मिळतील? जेव्हा युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्याला 6 महिन्यापूर्वी लायसन मिळालं RBI कडून आणि आता त्याचं फंक्शनल स्वरूप 1 नोव्हेंबरपासून होणार असं जाहीर झालं. प्रत्यक्षामध्ये त्याची एक शाखा दिल्लीमध्ये आहे आणि सर्वात पंजाब आणि महाराष्ट्र ही महाराष्ट्रामध्ये मोठी आहे. भले ती 16 राज्यात असेल, परंतु त्याच्या 137 शाखांपैकी मुख्य व्यवसाय हा मुंबई आणि दिल्लीमध्ये आहे. युनिटी फायनान्स ही दिल्लीची संस्था आणि भारत पे आणि सेंट्रम या 2 कंपन्यांना एकत्र करून त्यांना बँकिंग लायसन देण्यात आलंय. त्यांना बँकिंगचा काहीही अनुभव नाही आहे. एकूणच हे लायसन देत असताना 1100 कोटीचं त्यांचं भांडवल आहे असं सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षामध्ये त्यांच्या हातामध्ये पंजाब आणि महाराष्ट्राचे जे एकूण ताळेबंद आहे ॲसेट्स आणि लायबिलिटी साधारणपणे 18 लाख कोटी एवढी मोठी ताकद असलेली ही एक मल्टीस्टेट बँक जी तेव्हा 23 सप्टेंबर 2019ला जेव्हा वाधवाच्या एका मोठ्या स्कॅममध्ये ही लुडकली, त्याच्यावरती सेक्शन 35A मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एक CGM हे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आले आणि ते जाऊन नंतर दुसरे ॲडमिनिस्ट्रेटर जे आलेले आहेत ते युनियन बँकेचे भूतपूर्व जनरल मॅनेजर आहेत. त्यांचं नाव जोशी. या सगळ्या कालखंडामध्ये आम्ही पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या ठेवीदारांना पूर्ण न्याय देऊ असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगत राहिली. आणि आता न्याय कसा आहे? बघा न्याय कसा आहे तो. ही बँक पंजाब आणि महाराष्ट्र बँक त्याच्या असेट्स आणि लायबिलिटी साहित्य जेव्हा मर्ज होईल तेव्हा ठेवीदारांच्या एकूण ठेवी जर बघितल्या तर 5 लाखापेक्षा जास्त ठेवी ज्यांच्या आहेत यांची संख्या जवळजवळ 9 लाख आहे.
आणि उर्वरित ठेवीदार जे आहेत, जे जवळजवळ 85% ठेवीचा भरणा करतात, ते 5 लाखाच्या खालचे आहेत. पण सरकार सांगून मोकळे झालं की आम्ही 85% ठेवीदारांना 100% पैसे देणार आहोत. पण 15% ठेवीदारांचे पैसे जर या संपूर्ण पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये 60%हून जास्त आहेत, तर त्यांच्यावरती अन्याय आहे का? आणि म्हणून कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे आणि कुणाला पायदळ तोडून कुणाचे इमले तुम्ही बांधतात, हे जगाला आता कळलेलं आहे. कारण एकूणच पंजाब आणि महाराष्ट्राचं त्यांच्याकडचे असलेले रिझर्व्स, त्यांच्याकडचे असलेल्या ठेवी, त्यांनी गेली 2 वर्ष व्याज दिलेलं नाही आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगतं की जवळजवळ 8,300 ते 400 कोटी रुपये ह्या ठेवी या वळत्या होतील पंजाब नवीन युनिटी फायनान्स बँकेमध्ये. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि महाराष्ट्र सरकारने ज्या प्रॉपर्टीज वाधवा आणि बाकीच्या कर्ज बडव्यांचे अटॅच केलेले आहेत EOWने वगैरे, याचं संपूर्णपणे हस्तांतरण हे त्या युनिटी फायनान्स बँकेला होईल. ती हजारो कोटीची संपत्ती आहे, ती विकण्याचा अधिकार त्या नवीन बँकेला मिळेल. ते विकून ते स्वतःचं धन करतील. या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फक्त 824 कोटी रुपये रिकवर केलेत. ही त्यांची एफिशियन्सी आहे. कारण संपूर्ण ताबा त्यांनी घेतला होता, कायद्यान्वये अधिकार त्यांनाच होता. त्यांची एफिशियन्सी जे एरवी अन्य बँकांना ते शिकवतात, त्यांची एफिशियन्सी त्यांनी फक्त 824 कोटी रुपये, त्यांच्याकडे एवढी पॉवर असून सुद्धा त्यांनी वसूल केले नाहीत. आता बाकीची वसुली त्या नवीन युनिटी फायनान्स बँकेला करायला सांगतील. आणि ती हजारो कोटींचा मामला त्यांच्या हातात आहे, तो रिअल इस्टेटचा मामला आहे. दुसऱ्या बाजूने आयत्या ठेवी 8,500 कोटीपेक्षा जास्त ठेवी या त्या बँकेला मिळतील. आणि डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, ज्यांनी ऑगस्ट 11ला कायदा झाल्यानंतर जे पत्रक काढलं सगळ्या बँकांकरता, त्यात पंजाब आणि महाराष्ट्रासाठी पत्रक काढलं होतं, ते त्यांनी मागे घेतलं आणि सांगितलं की आम्ही पंजाब आणि महाराष्ट्रासाठी वेगळं पत्रक काढू. आणि आता काय पत्रक काढलेलं की 5 लाख ज्या एलिजिबल डिपॉझिटर्सना पैसे मिळतील ते नवीन बँक देईल. पंजाब आणि महाराष्ट्र देणार नाही, नवीन बँक देईल. त्यांना हे पैसे जातील. म्हणजे साधारणपणे 5 लाखापेक्षा होऊन जास्त जे ठेवीदार आहेत, ज्यांना 5 लाखापर्यंत मिळालं पाहिजेत, गुणिले तुम्ही 5 लाख हिशोब करा, साधारणपणे 4,000 कोटीपेक्षा जास्त जी ठेवी असतील, हे लोन स्वरूपात युनिटी फायनान्स बँकेला DICC देणार. लोनवरती व्याज तर घेणार DICC, म्हणजे व्यवसाय करणार. इन्शुरन्स प्रीमियम कोणी भरलाय? तो पंजाब आणि महाराष्ट्राच्या ठेवीदारांच्या पैशातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सबसिडी कंपनी DICCला गेला आहे. लोन कोण देणार? DICC देणार आणि नवीन बँकेला देणार. आणि त्या बँकेने पुढच्या 90 दिवसामध्ये केव्हा कामकाज चालू होईल, तेव्हा पुढच्या 90 दिवसामध्ये, म्हणजे नोटिफिकेशन निघाल्यानंतर 90 दिवसामध्ये 5 लाखापर्यंत पैसे मिळणार एलिजिबल डिपॉझिटर्सना. आणि 5 लाखाच्या वरती 50,000 रुपये हे 1 वर्षात मिळणार. दुसऱ्या वर्षी आणखीन एखाद्या लाख, तिसऱ्या वर्षी 1 लाख मिळणार. पण एकूण साधारणपणे ज्यांचे 10 लाखापर्यंत पैसे असतील, हे मिळायला सुद्धा 10 वर्ष जाणार. आणि जे मोठे इन्स्टिट्यूशनल डिपॉझिटर्स जे आहेत, काही हॉस्पिटल्स आहेत, काही मोठे हॉटेल्स आहेत, काही मोठ्या संस्था आहेत, काही शाळा आहेत, गुरुनानक शाळेसारखी, यांचे जे काही 10 कोटी, 12 कोटी, 15 कोटी असे जे पैसे आहेत, यांना बॉन्ड्स इश्यू होणार. ही बँक स्वतः नवीन निर्माण झाल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याचं लिस्टिंगच मुळात 8 वर्षानंतर असेल. 8 वर्ष फार मोठा कालखंड आहे. ठेवीदारांना 10 वर्षांत मोठा ठेवीदारांना पैसे देणार. पण 5 वर्षात तरी ही बँक जगेल का, हा प्रश्न आत्ताच उपस्थित होऊ शकतो. कारण या बँकेला कोणतंही बँकिंगचं ज्ञान नाही आहे. यांचे व्यवसाय, भारत पे ही तोट्यातली संस्था आहे. सेंट्रल पे, सेंट्रम
आणि भारत पे या दोघांना मिळून हे लायसन देण्यात आले. आणि अशा वेळेस कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या 3 वर्षे ठेवू असं त्या योजनेमध्ये म्हटलं आहे. प्रत्यक्षामध्ये अशा रीतीने हे जेव्हा करार होतात तेव्हा कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात येतं. आत्ताच कित्येक लोक कॉन्ट्रॅक्टवरती काढले गेलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टवरती घेतले गेलेत, काढून टाकून सुद्धा. ही एक रोखठोक वस्तुस्थिती जगाला माहिती नाही आहे. त्यामुळे 1000भर कर्मचारी आज हताश आहेत आणि लाखो ठेवीदार आपले पैसे नवीन बँकेत सुरक्षित राहतील या एका खुशीत होते. 2-2.25 वर्ष प्राणाची बाजी लावून ते आंदोलन करतात आणि आजही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापुढे त्यांचं आंदोलन झालेलं आहे. याची काहीही कदर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आणि भारत सरकारला नाही आहे. आणि म्हणून आरबीआय चोर है सारखी घोषणा, हमारा पैसा पूरा दो वापस करो, अशा घोषणा शेकडोनी महिला रस्त्यावरती येत आहेत. कारण जे ठेवीदार त्या ठिकाणी आहेत, यांच्या ठेवी जरी लाखोच्या असल्या तर त्यांची वय 65-70 आहे. त्यांना मिळणारे पैसे 70 नंतर 70 वयातला एखादा मनुष्य 80व्या वर्षी आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी किंवा त्यांच्या सेफ्टीसाठी भविष्यासाठी जेव्हा पैसे ठेवतो, तेव्हा 10 वर्षांतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे किती पदाधिकारी जिवंत असतील, किती ठेवीदार जिवंत असतील. गेल्या 2 वर्षात काही शेकड्याने लोक मेलेली आहेत. केवळ करोना नाही, हे जे काही टेन्शन आहे की आमच्या पैशाचं काय होतंय, सहकारी बँकातल्या ठेवीचा असुरक्षितपणा इतका प्रचंड वेगाने आहे की येस बँकेला तुम्ही वाचवता, तुम्ही लक्ष्मी विलास बँकेला वाचवता, परंतु पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचं जर टेकओव्हर स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेने केलं, जसं पूर्वी 2 सहकारी बँकांचं केलं, त्यामुळे सगळे ठेवीदार पहिल्या दशकामध्ये, मिलेनियमच्या पहिल्या दशकात म्हणजे 2001 पासून 2010 पर्यंत अनेक सहकारी बँका या मोठ्या सहकारी बँकांनी घेतल्यामुळे तिथले ठेवीदार सुरक्षित राहिले. तसं विलिनीकरण भारत सरकारला करता आलं असतं, पण नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तसं केलं नाही आणि मरण्याकरता या बँकांना सोडून दिलं. आणि आता रिझोल्युशन प्लॅन म्हणून सहकारी बँकांना मारून टाकायचं आणि खाजगीकरण त्याचं करायचं, हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नवीन प्रस्ताव आहे. आता त्यांच्याकडे ते सर्व आहेत, त्यांच्याकडे सुपरविजन पण आहे, त्यांच्याकडे रेग्युलेशन पण आहे. आणि ह्या रेग्युलेशन आणि सुपरवायझरी पॉवरमधून त्यांनी जे काही आता 22 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत ही जी योजना आणलेली आहे, या पद्धतीने आम्ही युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडे ही बँक सोपवतो आणि हे यांचं रिझोल्युशन आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आज संपूर्ण भारतभर छितू होते. मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जो आर्थिक व्यवस्थेचा जो काही प्रचंड अनाचार आहे, नोटबंदीपासून ते आत्तापर्यंत त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किती बदनाम झाली आहे सगळ्यांना माहिती आहे. परंतु सहकारी बँकांच्या हाताळणीमध्ये आत्ता राज्य सरकारांना नावं ठेवत ज्या पद्धतीने त्यांनी आता हे रेझोल्युशन आणले आहेत की ठेवीदारांचा पैसा 90% पैसा हाताळणी करण्याकरता नवीन बँकेला द्यायचा. नवीन बँकेचं स्वतःचं काय आहे, ना त्यांच्याकडे तंत्रज्ञान, ना बँकिंगचं ज्ञान, ना फायनान्शियल सेक्टरमधलं ज्ञान, आणि त्याला बँक चालवायला तुम्ही लायसन देता. आणि हे रिझोल्युशन सगळ्या चांगल्या सहकारी बँकांकरता भविष्य काळामध्ये राबवणार आहेत. त्यामुळे चांगल्या सहकारी बँकांचं भविष्यसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खाजगीकरणाच्या माध्यमातून संपवणार आहे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं लिखित धोरण आहे, लिखित धोरण आहे. इट्स अ रायटिंग ऑन द वॉल. पण आपल्या देशातले सुशिक्षित लोक हे वाचत नाहीत आणि संपूर्ण सहकारी बँकांमध्ये आज आपला पैसा हा असुरक्षित झाला आहे याची भावना आता लोकांची तीव्र झालेली आहे. हा पैसा राजकीय पक्षांचे लोक संचालक मंडळामध्ये आहेत म्हणून त्या बँका बुडत आहेत असं एका बाजूने सांगत राहायचं आणि राजकीय पक्षांच्या हातातून बँका काढून प्रोफेशनलच्या हातात बँका द्यायचं असं सांगत राहायचं. कोण प्रोफेशनल? सरकारला आणि अधिकाऱ्यांना हवं तसं सर्टिफिकेट देणारे चार्टर्ड अकाउंटंट आणि ऑडिटर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑडिटर्सनी 5 वर्ष या पंजाब आणि महाराष्ट्राचं काय ऑडिट केलं ते मुंबईच्या हायकोर्टामध्ये त्यांचं जे ॲफिडेविट फाईल झालं त्याच्यातून स्पष्ट आहे. पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये वाधवा आणि त्यांच्या मंडळींनी मॅनेजमेंटमध्ये 21,000 बोगस अकाउंट काढले. तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या IT डिपार्टमेंटचा ऑडिट करण्याची अक्कल नव्हती. सर्व कर्ज बुडव्यांना आता तुम्ही त्यांची प्रॉपर्टी जप्त केली, हे योग्य केलं, वसूल केलं नाही.
तेवढी ताकद पण नाही. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एकाही अधिकाऱ्याला त्याच्या चुकीबद्दल काहीतरी जाब तरी विचारला? आज महाराष्ट्रातल्या 500 सहकारी बँकांपैकी 231 सहकारी बँका आज संपूर्णपणे सेक्शन 35 मध्ये आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही 5 लाख रुपये देणार आहोत. हाच ढोल वाजवतंय सरकार आणि आरबीआय. पण 5 लाखाच्या वरच्यांचे पैसे तुम्ही हडप करताय, कारण सर्वांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की 5 लाखांचे वरचे पैसे शेवटी जातात कुठे. लिक्विडेशनच्या एका प्रक्रियेमध्ये 5 लाखापेक्षा वरचे पैसे हे डीआयसीसीकडे जातात. डीआयसीसी स्वतःचे पैसे हे ठेवीदारांना देते 5 लाखापर्यंत. तसंही नाही आहे. बँका ज्या सेक्शन 35 मध्ये येतात तर पूर्वी संपूर्ण इन्शुरन्सचा प्रीमियम त्यांच्याकडून भरणा करून घेण्यात येतो आणि तो सर्व ठेवींवरती जर इन्शुरन्स असेल तर तुम्ही बँक संकटात जेव्हा येते तेव्हा 5 लाखात का देणार? इन्शुरन्सचा पूर्ण ठेवींवरती घेतलेला आणि मग 5 लाखाच्या पुढच्या पैसे कोण जाणार? तर लिक्विडेशनच्या प्रोसेसमधला प्रत्येक रुपया हा डीआयसीसीकडे जातो. अशा रीतीने डीआयसीसी ठेवीदारांच्या पैशावरती धंदा करते आहे. हे जगाला माहिती नाही आहे. त्यामुळे मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये या डीआयसीसीच्या कायद्यालाच आव्हान देणं, या सेक्शन 35च्या हाताळणीलाच आव्हान देणं हे आता आवश्यक झालंय. आणि म्हणून सिटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भामध्ये, सिटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाच्या दरबारी गेलेला आहे. आणि म्हणून पंजाब आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ठेवीदारांच्या खांद्यावरती ओझं टाकून कुणाचा खांदा तुम्ही हलका करतायत? नवीन निर्माण होणाऱ्या युनिटी फायनान्स बँकेचा? ही दिल्लीची कंपनी कोणाच्या जवळ आहे ह्याचा शोध आपण नंतर घेऊ. पण हे जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सीजीएमने, नीरज बाबूंनी जे काही सोल्युशन दिले त्याला अर्थातच गव्हर्नरचा आशीर्वाद आहे. हा कारस्थानी डाव हाणून पाडण्यात आला पाहिजे, कारण या देशातल्या सर्व ठेवीदारांच्या आता ठेवी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या याच धोरणामुळे असुरक्षित झालेल्या आहेत. हे स्पष्टपणे दिसते आहे. दर आठवड्याला एक 5-5, 6-6 बँकांचे सेक्शन 35 मध्ये तरी येतात किंवा लायसेन्सेस तरी रद्द होतात. आणि 10 वर्षापासून गेले 44 बँका ज्या सेक्शन 35A मध्ये म्हणजे प्रशासकाच्या अंडर होत्या त्यांचे लायसेन्सेस आता जात आहेत. प्रचंड मोठी भीती सहकारी बँकातल्या ठेवीदारांच्या मनात आहे आणि पोटात गोळा आलाय की माझे पैसे सुरक्षित आहेत का? आणि बँका किती सुरक्षित आहेत, बँकांना सुरक्षित ठेवणं हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काम आहे की नाही असा प्रश्न आज विचारणं आवश्यक आहे. आणि म्हणून पंजाब आणि महाराष्ट्राच्या रिझोल्युशनला, सो कॉल्ड रिझोल्युशनला कडाडून विरोध करण्याची गरज आहे. आणि म्हणून 10 डिसेंबर पूर्वी हजारो अर्ज हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये गेले पाहिजेत. आणि हे रिझोल्युशन प्लान हे डिफीट होणं, सहकारी बँकांचं खाजगीकरण रद्द करायला भाग पाडणं हे ठेवीदारांचं काम आहे. राजकीय पक्ष काय करतायत? राजकीय पक्ष मतांची बेगमी करतायत. आपल्या देशातले राजकीय पक्ष हे अत्यंत कुचकामी पद्धतीने या प्रश्नाकडे बघतायत. तर हा प्रश्न तरी कळत नसावा, किंवा तेही दुतोंडी व्यवहार करण्यामध्ये उस्ताद झालेले आहेत. सत्ताधारी पण तसेच, विरोधक पण तसे. त्यामुळे ठेवीदारांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील, रस्त्यावरती यावं लागेल. आणि डीआयसीसीचा कायदा सेक्शन 16 जर असं म्हणत असेल की एखादी बँक जेव्हा संकटात येते तेव्हा त्याचे संपूर्ण पैसे परत मिळायला पाहिजे, तर सेक्शन 17 येणं आणि सेक्शन 18 येणं हे आर्बिट्ररी आहे, हे डिस्क्रिमिनेटरी आहे. हे घटनेच्या संविधानाचा दिवस आहे. संविधानाच्या आर्टिकल 14 आणि 21 प्रमाणे 2 ठेवीदारांमध्ये 2 नियम लागू शकत नाहीत. सर्व ठेवीदारांकरता त्यांच्या सर्व ठेवी बँका जर संकटात जात असतील तर भारत सरकारची आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जबाबदारी आहे की त्या ठेवीदारांना संपूर्ण संरक्षण मिळालं पाहिजे. केवळ 5 लाख नाही, त्यांचा पै व्याजासहित दिला पाहिजे. असा हा खरा प्रश्न आहे. पंजाब आणि महाराष्ट्राच्या निमित्ताने जो काही रिझोल्युशन प्लान आहे हा ठेवीदारांच्या सरणावरती नवीन इमारत बांधण्याचा प्रकार आहे आणि तो खाजगीकरणाचा आहे. तो हाणून पाडलाच पाहिजे. गेल्या 20 वर्षातल्या 2100 बँकांपैकी आता 1400 शिल्लक आहेत. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा डाव यशस्वी झाला तर मोजून 5 किंवा 6 सहकारी बँका शिल्लक राहतील आणि त्याही नंतर खाजगी होतील, बाकीच्या लयाला जातील. जवळजवळ 18 लाख कोटी ठेवी या देशामध्ये सहकारी बँकांच्या हातात आहेत. याच्यावरती कब्जा या देशातल्या नवीन येणाऱ्या फायनान्स कंपन्यांचा
नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या ज्या आधीच बदनाम झालेल्या आहेत, जसे IL&FS आहे, जसं DHFL आहे, जसं HDIL आहे, तशा हजारो फायनान्स कंपन्या या सहकारी बँका आणि खाजगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या पैशावरती डोळा ठेवून आहेत आणि सरकार त्यांची भलामण करतायत. आणि म्हणून रात्रवैरायची जागा राहा असं ठेवीदाराला सांगायला लागेल. जाणतेपणे एकत्र येऊन युनिटी SFI जी काय बँक आहे, स्मॉल फायनान्स बँक, यासारख्या योजना हाणून पाडण्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे. कारण आमच्या पैशावरती हे इमले बांधतायत आणि म्हणून ठेवीदारांनी अर्थसाक्षर व्हावं. या अर्थव्यवस्थेतला हा एक मोठा स्कॅम आपण हाणून पाडण्याकरता सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊया. एवढंच या ठिकाणी आज संविधानाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून आणि संविधानातल्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याकरता आपण एकत्रित यायला पाहिजे. बँकांमधल्या ठेवी असुरक्षित आहेत याची या निमित्ताने पुन्हा जाणीव करणं आवश्यक आहे. हे मी वारंवार सांगतोय, पण आत्ता ह्या निमित्ताने सांगणं आवश्यक होतं. हे मी मांडणी केली आहे. लोकांनो, एकजूट व्हा आणि RBIच्या धोरणाविरुद्ध, भारत सरकारच्या धोरणाविरुद्ध लढलं पाहिजे. राष्ट्रीयकृत बँका टिकल्या पाहिजेत, सहकारी बँका टिकल्या पाहिजेत. त्याच देशाचा एक आधार आहेत. हे आपण लक्षात ठेवून ओरडून सांगूया. घरी बसून चालणार नाही. धन्यवाद. जय हिंद.